आणि रंगाचं एकीकडे हे राजकारण रंगलेलं असताना तिकडे लक्ष्मी दर्शनावरून देखील मराठवाड्यात राजकारण रंगलेलं आहे। याला कारण आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या दरम्यानच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती ते। या रेकॉर्डिंगमध्ये आमदार कुचे हे चक्क पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत संवाद साधतायत। या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान निवडणुकीच्या पारदर्शकतेवर यामुळे प्रश्नचिन्ह कशा पद्धतीने उपस्थित होत आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। चारही कमळाचे बटन दाबा, कोणत्या बटनाला हात लावणार दुसऱ्या बटनाला हात लागला तर शॉट लागू शकतो। नारायण कुचे आमदार जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे, पण संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत आले। कारण संभाजीनगर महापालिकेत प्रभाग 24 मधून कुचे यांची बहीण गंगाबाई भीमराव भवरे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांच्या प्रचार दरम्यानची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। हॅलो, बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असतात, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात नको खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दे। मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का आमदाराचे पैसे आहे ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काय चाललेले आहे ना। हा, चालन होते वाटी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही, बाकी तुम्ही, पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार बनून जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। कमळासमोरचं बटण दाबलं नाही तर करंट लागतो आणि लाडक्या बहिणीचे पैसे परत जातात, अशा प्रचाराचे व्हिडिओ देखील समोर आले। दरम्यान यावर कुचेंना विचारलं असता त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय सोयीचं उत्तर दिलं। ही जी ऑडिओ क्लिप आहे ही मोडतोड करून तयार केलेली, माझा या ऑडिओ क्लिपशी काही संबंध नाही आहे। कारण की ज्याने ऑडिओ क्लिप केली तो माझ्या विरोधी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, म्हणजे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे। तुम्ही बघितलं असेल, तो म्हणतो मी वंचित बहुजन आघाडीचा आहे। त्याच्यामुळे माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काही संबंध नाही आणि मी पुढेही असे काही पैसे वाटण्याची भाषा केलेली नाही। नारायण कुसेंनी ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा कितीही दावा केला असला तरी या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्यानं काही पुरावे सादर केले। आम्हाला अशी माहिती भेटली की बाबा नारायण कुचे जे ते संजय नगरमध्ये खुद स्वतः त्यांचे बॉडीगार्ड सोबत असताना स्वतः हे पैशाचा वाटप चालू आहे। मग माझे आणि नारायण कुचे, आमदार नारायण कुचे साहेबांचे आमचे संबंध चांगले असल्यामुळं मी त्यांना फोन लावला की बाबा नारायण कुचे साहेब, का बाबा आमदार साहेब, हे जो तुम्ही जो प्रकार दिवसा ढवळा जो पैसे वाटवण्याचा प्रकार चालू ठेवलेला आहे हा कुठंतरी थांबवा, हे कुठंतरी स्टॉप झालेलं पाहिजे। कारण की तुम्ही एक आमदार आहात, आमदाराची याला हे योग्य नाही वाटत। ते तर म्हणतात सगळं चुकीची ऑडिओ नाही, चुकीचं माझ्याकडे मी तुम्हाला प्रूफ दाखवतो। हा त्यांचा नंबर आहे, मी किती वाजायला फोन केलेला आहे, ही त्यांची लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, मी त्यांना फोन केलेला आहे। केवळ हा एकच कार्यकर्ता नव्हे तर नारायण कुचे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाडांनी गंभीर आरोप केले आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला। ऑडिओ क्लिप ही एकदम सत्य आहे। त्याला आमचे कार्यकर्ते अजय म्हस्के यांनी फोन केला होता। फोन करून सांगून त्याच्यासोबत चर्चा झाली। चर्चा होऊन त्यानं ते सविस्तर सांगितलं, कारण तुम्ही पैसे वाटताना आम्हाला आरोप आहे। आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही पैसे वाटताना तुम्हाला आरोप नाही आहे, पण दिवसा ढवळ्या तुम्ही पैसे वाटताय, तर त्याला आमदार म्हणून आम्ही त्याला आमच्या कार्यकर्त्याने त्याला आक्षेप दिला होता। पण त्याने स्पष्ट त्या भूमिकेत सांगितलं की मी आता 5-6 पोलिसवाली बोलवतो, PI बोलवतो आणि पोलिसांसोबत येऊन पैसे वाटतो, अशी त्याने स्पष्ट भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सांगितली होती। नारायण कुचे फोन कॉलवर अधिकाऱ्यांना धमकावणं, वादग्रस्त वक्तव्य करणं अशा कारणांनी चर्चेत असतात। आता संभाजीनगर महापालिकेच्या प्रचारादरम्यान त्यांची पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करणार असल्याची क्लिप व्हायरल झाली। यावर निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे। पण खरोखरच या ऑडिओ क्लिपची गांभीर्यानं चौकशी होणार का, हा खरा प्रश्न आहे। कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।